नाही नाही तू काही करू नको, मी करेल ऍडजस्ट म्हणालो नाही का? नाही होय बोल. बँकेचं काम पेंडिंग आहे थोडं. नाही मॅनेजर म्हणालाय की डेथ सर्टिफिकेट द्यावं लागेल काम करून. हां बाकी फॉर्मॅलिटी केल्या नाही थोडं. बोल बाकी. हा काय प्रश्न आहे? बाप होता तो माझा, त्याची आठवण मला शेवटच्या श्वासापर्यंत येईल. काही विचारते का? अगं नाही, मी टेन्शन नाही घेते, तू युगात काळजी करू. बोल बाकी. कोण ग? कोणाचा? तुला मी 10 वेळा सांगितलं मला त्याविषयी बोलायचं नाही. मला तिच्याविषयी नकोच का विचारू? नाही माहित मला. त्या बस झाला आता. त्या तू फोन ठेवा. नाही मला नाही बोलायचं, मला काम नंतर होतो. नाही तू फोन. तुला त्याला भेटायचं तो आता नाहीये. माहितीये मला. मग कशाला आलेस? तुला भेटायला. मला वेळ नाहीये त्यामुळे सोड. मला बोलायचं तुझ्याशी. अरे जा ना बाई, काय जीव खातीये? आय मीन अस्मिता मॅडम, प्लीज गो. त्या दिवशी हा घरावर होता. घरावर त्याला माझा खेळण्याचा धोका सापडला. मी विचारलं त्याला, बाबा काय करतोय? म्हणाला आठवणी आवडतं. आठवणी आवडता येतात? म्हणाला हो, आठवणींना आवडलं ना, राग दुःख सगळं आवरलं सावरलं जातं. जायच्या आदल्या दिवशी त्यांनी माझ्यासाठी माझा फेवरेट वॉलनट फज बनवला होता. गेला 1 महिना तो फज मी कण करून खातोय. या भीतीने की आज उद्या तो संपणार आणि ते पुन्हा बनवून द्यायला माझा बाबा नसणार आहे. त्याचं खूप प्रेम होतं तुझ्यावर आणि नाईलाजाने तुझ्यावर भरलो रे आपण. खूप कटुता आली आपल्यात. मी सावत्र आहे तू विसरू शकला नाहीस आणि मी सावत्र नाही याचा विश्वास मी तुला देऊ शकले नाही. मला विश्वासात घेऊ नको. उद्या बोला नाही. अरे रवी जितका तुझ्या जवळचा होता तितकाच माझ्याही जवळचा होता. काय म्हणालीस? जवळचं? कुणाचं? तुझ्या जवळचं? माझा बाप जाऊन ना आले महिना नाही आणि तू आता येतेस. इतके दिवस कुठं बोल ना. कुठं मी इतके दिवस? हो सॉरी, आलं लक्षात. कोणा दुसऱ्या सोबत फिरत असेल ना? आले होते मी त्या दिवशी तुझ्या नातेवाईकांना. लग्न केलं होतं मी रवीशी. विसरतोयस तू? लग्न? आय सिरियस? लग्न? तुझ्यासारख्या बाईला लग्नाचं महत्व काय कळणार? एखादा श्रीमंत पुरुष पाहायचा, त्याच्या घरच्यांना घोडात घ्यायचं आणि लग्नाचं अक्षरशः खोटं नाटक रचायचं. कसं आहे ना निशान,
जोशी सातव बाई पाहिलीस जी आई असेल किंवा नात्या दोघातले इतर बायका. त्याच्यामुळे ही आणि इतर अशी एक पिक्युलर इमेज तुझ्या मनात तयार झाली. ती इमेज ब्रेक करणं सोपं नाही आणि ती इमेज ब्रेक करायला त्यांनी आलेली नाही. हे झालंय का तुझा तल्ला? मी ठरवलं असतं तर रवीशी लग्न न करता पण राहू शकले असते. मान्य आहे मी बेधडक आहे पण बेफिकीर नाही. रवीच्या कुठल्याच सुखाच्या आडवी आले नाही. तो विवाहित असून सुद्धा मी रवीवर जीवाभावाला गेले. त्याच्या कुटुंबियांना प्रेम करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण अनफॉर्च्युनेटली या हिपोक्रेट समाजाने कधी मला व्यक्तच होऊ दिलं नाही. सामाजिक चौकट मलाही कळते. आज मी आले माझी बाजू मांडायला. ओके, तुझी बाजू कसं आहे ना, तुझ्या सगळ्या बाजू मला व्यवस्थित माहिती आहेत अस्मिता. पहिले तू माझ्या आईला गेलोस, मग तू माझ्या बापाला गेलोस आणि आता मला तर समाज फार चाललं ना तुझं. कसं आहे ना, समाजाला वाभाडत करायचे असतील ना तर त्याला लिंगाचा, वयाचा आणि नात्याचा काही फरक पडत नाही. तुला पुरुषच हवाय ना. काय म्हणालास तू? मला पुरुष हवाय? हो, हवा होता मला पुरुष. इंद्रियांपलीकडचा पुरुष. झाली होती सवय मला रवीची, त्याच्या पुरुष असण्याची, त्याच्या स्पर्शाची. पुरुषी स्पर्श इतका वात्सल्यपूर्ण असू शकतो याचा अनुभव मला याआधी कधीच आला नव्हता. अपेक्षा शून्य, शांत, तरीही प्रभावी स्पर्श. इंद्रिय नाही ठरवू शकत पुरुष असून. इंद्रिय नाहीच ठरवू शकत पुरुष असणं.